वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हाय फ्रेंड्स, आम्ही आलो येऊरला आणि हा आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आदित्य. हाय आदित्य. हॅलो. सो आज बेसिकली तिचा बर्थडे आहे, 50th बर्थडे आणि सरप्राईज प्लॅन केलेला आहे. सो काय सरप्राईज केलं आहे? आम्ही प्लॅन केलं आहे की तिच्या सगळे फ्रेंड्सला बोलावून तिला एक सरप्राईज, छोटंसं सरप्राईज द्यायचं ऑन अ 50th बर्थडे. नमस्कार भाऊ. नमस्कार. हे आहेत उज्ज्वलाचे भाऊ. हाय. आणि हे आहेत उज्ज्वलाचे मिस्टर. नमस्कार भाऊ. काय सरप्राईज प्लॅन केलाय? आज तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आम्ही बोलवलेलं आहे. अच्छा. हा, तर लेट्स सी आता काय तिची रिॲक्शन होते. येस. काय म्हणाल भाऊ? ह्या अख्ख्या प्रोग्रामचा प्लॅनर आहेत सचिन ओके. आणि त्यांचा चिरंजीव आदित्य. Yes. या दोघांमुळे आजचा जो दिवस आहे तो आपल्याला एन्जॉय करायचा आहे. येस. आणि मग लगेचच आम्ही आमची मैत्रीण उज्जू म्हणजे उज्ज्वला आणि सासरची श्रावणी हिला सरप्राईज भेटायला गेलो. ती इतकी खुश झाली आणि इतकी सरप्राईज होती आम्हा सगळ्यांना बघून की विचारू नका. तुम्ही बघत असालच तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य. खूप छान बर्थडे केक रेडी आहे आणि लगेचच केक कटिंग सुद्धा झालं. Happy birthday to you. Bless you. Happy birthday, happy birthday to you. और ये मेरे लिए. आम्ही सगळे फ्रेंड्स सुद्धा खूप दिवसांनी भेटलेलो, त्यामुळे आमची सुद्धा धमाल मजा मस्ती सुरूच होती सगळी. खाण्यापिण्याची खूप छान अरेंजमेंट केली होती. आम्ही सगळेच एन्जॉय करत होतो आणि मग भेटलो तिच्या घरातल्या लोकांना. पहिल्यांदा आई बाबांना. प्रामाणिक मुलगी कुठे मिळणार नाही. वडिलांना भरून आणलं. लाडकी लेक आहे त्यांची. लाडाची लेक आहे असं म्हणा. लाडाची लेक आहे. आज तिचा वाढदिवस आहे. छान वाटतंय काका? काकी तुम्ही काय म्हणाल? आत्माने जावयाने आम्हाला सरप्राईज दिला. आम्हाला काहीच माहिती नव्हतं हे सगळं. मला भरून नेणार आता. बोला. माझी चून मन मिळावं आहे, सगळ्यांना जोडून आहे. खूप चांगली आहे. त्या खूप इमोशनल होतात. ती माझी लाडकी सासूबाई आहे. आम्ही खूप प्राऊड आहोत की श्रावणी आमच्या फॅमिलीमध्ये आहे. अँड दिस इज लाईक अ ओकेजन टू सेलिब्रेट. आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही सगळ्यांनी एवढ्या लांबून सगळ्यांनी एव्हरीबडी इज कम अँड दिस इज जस्ट अ ग्रँड अँड दिस वॉज अ सरप्राईज इन फॅक्ट फॉर श्रावणी. दिस इज रिअली ऑसम. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आदित्य आमचा त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर वी आर ऑल्सो प्राऊड दॅट आमची ती फॅमिली मेंबर आहे श्रावणी. श्रावणी छान ती लीडर आहे. तिचं आणि तिच्या सासूबाईंचं तुम्ही रिलेशन बघाल ना, ग्रेट. छान बॉन्डिंग. थोड्या पूर्वी ते आता रडल्या, त्याच्यावरच कळलं आम्हाला. आम्ही सगळे मुलं आहोत त्यांची, 3-4 ऍक्च्युली. आमच्यासाठी ती दुसरी आई आहे आमची, मेन म्हणजे. आजच्यासाठी दुसरी सासूबाई, पहिली सासूबाई. अच्छा, जावई आहेत म्हणजे. जो जावई आहे. ओके. काकू ऑलवेज मला एंटरटेनमेंट म्हणजे असं माझ्यासोबत सगळ्या ह्याच्यात पार्ट करते. खूप फनी आहे आणि मला ऑलवेज चांगलं ट्रीट करते घरी आणि एकदम मस्त ट्रीट करते. काय वाटतंय? कसं वाटतंय? मला ना हे सगळं स्वप्नवत झालेलं आहे. मला माहिती पण नव्हतं. माझ्या शाळेतले सगळे मित्रमैत्रिणी तुम्ही याल आणि रिअली तुम्ही सगळ्यांनी माझा दिवस बनवला. मस्त. थँक्स. आमची मैत्रीण सगळ्यांना काय हवं नको ते बघत होती. तिच्या घरचे, तिचे मित्रमैत्रिणी, आम्ही सगळ्यांसाठीच तिचं धावपळ सुरू होती. डॉजबॉल मध्ये हुशार नंबर 1. माझा मॅथचा पेपर कॉपी करायची. आधी चवळीची शेंग होती. वाढदिवसाला आमच्याकडे तर खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर माझी मिसेस तिची काय भावजे सो भावजे काहीतरी बोलणार आहे. मी फक्त एवढंच बोलून उजू आय लव्ह यू. येस. आणि असंच आपलं प्रेम राहू दे. येस. आणि आपण तुझा 75th बर्थडे पण सेलिब्रेट.
येऊरच्या ह्या बॉम्बे डक नावाच्या हॉटेलचा ॲम्बियन्स खूपच छान आहे. वातावरणच एकदम मस्त आहे म्हणा ना. आणि फूड क्वालिटी इज ग्रेट. खूप गर्दी होती. उजूच्या घरची सगळी मंडळी, सगळ्यांनी खूप तिचं कौतुक केलं. छान वाटतं ना. अशा निमित्ताने आपल्या माणसाविषयी आपल्याला 2 शब्द बोलायला मिळतात आणि आपणही अगदी मन भरून सगळंच मोकळेपणाने बोलतो, हे महत्त्वाचं. खरंच मला खूप छान वाटलं तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी दिलेलं हे सरप्राईज पाहून. आम्ही तर एन्जॉय केलंच, पण ह्या काही आठवणी आयुष्यभराच्या असतात, त्यामुळे उजूसुद्धा खूप खुश होती. आणि मग वेळ झाली आमचं गिफ्ट द्यायची. आम्ही म्हणजे फक्त गिफ्ट दिलं नाही, तिला अगदी उघडायलाही लावलं. तुम्ही पण बघा काय सरप्राईज दिलंय ते. मैत्रिणी वाटतं घरात सपाट बनवायला लागलं. आमच्या एका मैत्रिणींनी अगदी खास येवलाहून तिच्यासाठी पैठणी अरेंज केली. काय सुंदर दिसतोय ना हा कलर. आता 50व्या वाढदिवसाच्या दिवशी हे नक्की सांगेन. आपण 10 वर्षाचे असताना किती उत्साहित असायचो ना, आणि आता तर 50 वर्षाचे झालोय, त्यामुळे 5 पट जास्त उत्साहित व्हायला पाहिजे. उजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच छान आनंदात हसत राहा आणि तुमच्या कमेंट सुद्धा भरभरून येऊ देत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आम्हाला आवडतात तुमच्या कमेंट वाचायला बरं का. लवकरच भेटूया फ्रेंड्स. बाय फॉर नाऊ.